बीडमधील एका ठिकाणी एका परिसरामध्ये राहणारी एक 36 वर्षीय महिला होती। त्या 36 वर्षीय महिलेला एक छोटा मुलगा होता आणि तिचा नवरा तिच्यापासून वेगळा झालेला होता। म्हणजे त्या महिलेची तिच्या नवऱ्यासोबत घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती आणि ती त्याला घटस्फोट देऊन दुसरं लग्न करणार होती। म्हणून त्या महिलेनं शादी.com वर लग्न करण्यासाठी तिची प्रोफाईल अपलोड केली होती। मग याच शादी.comच्या माध्यमातून त्या घटस्फोटित महिलेची एका जवळच्याच पुरुषासोबत ओळख झाली होती। तो एका हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करत होता अशी माहिती त्या महिलेला मिळाली होती। मग या दोघा जणांचं बोलणं चालणं, एकमेकांसोबत काय करता काय नाही अशा पद्धतीनं बोलणं चालणं सुरू झालं। मग बोलणं चालणं सुरू झाल्यानंतर त्या महिलेला त्या पुरुषासोबत लग्न करायचं होतं, म्हणून तो पुरुष सुद्धा म्हणला मी लग्न करायला तयार आहे। पण मात्र त्या महिलेची एक अट होती की तिला एक मुलगा आहे आणि त्या मुलाबरोबर त्या महिलेचा स्वीकार करावा लागेल अशी त्या महिलेनं अट ठेवली होती। मग आता तो जो पुढचा पुरुष आहे तो म्हणला काही हरकत नाही, त्या मुलाचा सुद्धा मी सांभाळ करेल, तुझा सुद्धा सांभाळ करेल, तुझ्याबरोबर लग्न करेल अशी गवाही त्यानं त्या महिलेला दिली आणि तो लग्न करायला तयार झाला। मग आता लग्न करायला तयार झाल्यानंतर त्या पुरुषानं त्या महिलेला एका ठिकाणी एका परिसरामध्ये एका लॉजवर भेटायला बोलवलं आणि ही महिला त्याला भेटायला गेली। मग भेटायला गेल्यानंतर बोलणं चालणं सुरू झालं। त्या महिलेच्या सगळ्या अटी मान्य केल्या, लग्न करायला तयार झाला आणि लग्नाचं वचन देऊन त्या महिलेसोबत त्या लॉजमध्येच सगळं काही मनमोकळेपणानं केलं। जेव्हा जेव्हा त्याच्या मनामध्ये येत होतं तेव्हा तेव्हा तो त्या महिलेला घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या लॉजवर जात होता आणि तिच्यासोबत लग्नाआधीच सगळं काही मनमोकळेपणानं करत होता। पण मात्र या संपूर्ण प्रकरणामुळं जेव्हा ती महिला गर्भवती झाली होती तेव्हा मात्र घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना। नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, कुठं घडली आहे घटना हे मी तुम्हाला अगदी सविस्तरपणे सांगणार आहे। पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। आता जर तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पाहत असाल तर इंस्टाग्रामवर तुम्हाला इथपर्यंतच व्हिडिओ बघायला मिळणार आहे। उगा अर्धी माहिती सांगितली, खोटी माहिती सांगितली, तुम्ही पूर्ण माहिती सांगत नाहीत अशा कमेंट करू नका। जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर यूट्यूबवर या आणि संपूर्ण माहिती घ्या। आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे। या ठिकाणी या परिसरामध्ये राहणारी एक 36 वर्षीय घटस्फोटित महिला आहे। म्हणजे 2016 रोजी त्या महिलेची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू होती आणि तिची घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर त्या महिलेनं 2019 मध्ये शादी.com वर मॅट्रिमोनियल साईटवर स्वतःची प्रोफाईल अपलोड केली होती, कारण की त्या महिलेला दुसरं लग्न करायचं होतं म्हणून। मग याच वेबसाईटच्या माध्यमातून त्या महिलेची एका पुरुषासोबत ओळख झाली होती। तो छत्रपती संभाजीनगर मधल्या एका हॉटेलमध्ये मॅनेजर असल्याची माहिती त्यानं त्या वेबसाईटवर अपलोड केलेली होती। मग त्या ठिकाणी दोघा जणांची ओळख झाली, ओळखीचं रूपांतर मैत्रीमध्ये झालं, बोलणं चालणं सुरू झालं आणि त्या पुरुषानं त्या महिलेला लग्न करण्याचं आश्वासन दिलं। पण मात्र त्या महिलेनं अट ठेवली की तिला एक मुलगा आहे, त्या मुलासोबत तिचा स्वीकार करावा लागेल, त्याला सांभाळावं लागेल, हिला सांभाळावं लागेल अशा अटी त्या महिलेनं ठेवल्या होत्या। म्हणून त्या पुरुषानं त्या महिलेच्या अटी मान्य केल्या। तोपर्यंत तारीख आली होती 21 डिसेंबर 2024 ची। 21 डिसेंबर 2024 ला त्या महिलेच्या सगळ्या अटी त्या पुरुषानं मान्य केल्या। मी तुझ्यासोबत लग्न करतो, सगळं काही करतो असं सांगितलं आणि 22 डिसेंबरला म्हणजे दुसऱ्या दिवशीच त्या महिलेला घेऊन तो जवळच्याच एका लॉजवर गेला। आता लग्नाचं आश्वासन दिलं होतं, त्या महिलेनं सुद्धा त्याच्यावर विश्वास ठेवला होता आणि विश्वास ठेवल्यामुळं त्या पुरुषानं त्या महिलेसोबत लग्नाआधीच सगळं काही मनमोकळेपणानं केलं होतं। मग जेव्हा जेव्हा त्याच्या मनात यायचा तेव्हा तेव्हा तो त्या महिलेला वेगवेगळ्या लॉजवर न्यायचा, छत्रपती संभाजीनगरला न्यायचा, इकडं न्यायचा, तिकडं न्यायचा, तिच्यासोबत सगळं काही मनमोकळेपणानं वारंवार करायचा। मग हे सगळं करत असताना जेव्हा त्या महिलेने त्याला विचारलं की तू नेमकं लग्न कधी करणार आहेस, काय कधी करणार आहेस, तेव्हा त्या पुरुषानं त्या महिलेसोबत लग्न करायला टाळाटाळ केली, उडवाउडवीची उत्तर दिली। जेव्हा त्या महिलेनं त्याला जाब विचारायला सुरुवात केली तेव्हा त्या पुरुषानं त्या महिलेला ते जे नको ते कृत्य लॉजवर करत होते ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली, फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली आणि धमकी देऊन तिच्यासोबत
तो वारंवार त्याच पद्धतीनं करत राहिला. मग आता या संपूर्ण प्रकरणाला ती महिला मोठ्या प्रमाणात वैतागली होती, कंटाळली होती. पण मात्र मागच्या काही दिवसांपासून हा जो प्रकार सातत्यानं घडत होता, त्यामुळं मे 2025 मध्ये ती महिला गर्भवती सुद्धा झाली होती. मग आता गर्भवती झाल्यानंतर ही माहिती आता लोकांना समजणार आहे, समोर येणार आहे आणि आता तिला त्या पुरुषासोबत लग्न करावंच लागणार आहे. असं जेव्हा त्या महिलेला समजलं, तेव्हा तिनं आता त्या पुरुषाकडे थेट मागणी केली. आता लग्न केल्याशिवाय पर्याय नाही, आता लग्न करावंच लागेल. पण मात्र तरी सुद्धा त्या पुरुषानं त्या महिलेला गोड गोड बोलून धमक्या देऊन त्या महिलेला जून 2025 मध्ये गर्भपात करावा लावला आणि गर्भपात करून तुझ्यासोबत लग्न करतो असं तिला आश्वासन दिलं. तिचा गर्भपात सुद्धा केला. पण मात्र गर्भपात केला तरी तो तिच्यासोबत लग्नच करत नव्हता. हो हो नाही नाही, हो हो नाही नाही म्हणू 7 नोव्हेंबर 2025 ची तारीख आली होती आणि अखेर त्या महिलेनं तो ज्या ठिकाणी काम करतोय, ज्या हॉटेलमध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन त्याला भेटायचं ठरवलं आणि त्याला जाब विचारायचं ठरवलं. पण मात्र एवढं सगळं होऊन सुद्धा त्या पुरुषानं त्या महिलेसोबत लग्न करायला विरोध केला. लग्न करणार नाही असं तिला सांगितलं, शिवीगाळ केली, मारहाण केली. तेव्हा त्या महिलेनं तात्काळ जवळचं बीडचं पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला आणि महिलेनं त्या पुरुषाविरोधात रीतसर फिर्यादीनुसार अशा पद्धतीनं तक्रार दाखल केली आहे आणि संपूर्ण माहिती बातमी वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे आणि त्या आधारेच आपण हा सगळा व्हिडिओ तुमच्या समोर आणलेला आहे. पण मात्र या संपूर्ण प्रकरणामुळं, घटनेमुळं एक गोष्ट आपल्या लक्षात येते की कशा पद्धतीनं सध्या समाजामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये महिला असतील, मुली असतील, तरुणी असतील, यांना कोणी लग्नाचं आश्वासन देते, कोणी नोकरीचं आमिष देते, कोणी पैशाचं देतंय आणि आमिष देऊन कशा पद्धतीनं करते. दुसरीकडं महिलांनी सुद्धा सतर्क राहायला पाहिजे, सावध राहायला पाहिजे. जर कोणी लग्नाचं आमिष देत असेल तर आधी लग्न कर, मग पुढचा विचार करू, अशी ठाम भूमिका घ्यायला पाहिजे, असंच बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. पण मात्र ज्या पद्धतीनं आता या सगळ्या घटना घडत आहेत त्या नेमक्या कशामुळे घडतायत, का घडतायत, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण ठिकाणी करत असतो. लोकांना सतर्क आणि सावध राहण्याचं आव्हान सुद्धा करत असतो. पण मात्र अशी जी चांगली माहिती आहे, जी लोकांना सतर्क करू शकते, सावध करू शकते, ह्या गोष्टी सुद्धा लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे. लोकांना जागरूक आणि सतर्क करण्याचं काम केलं पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीच्या घटना कुठेही घडणार नाहीत किंवा लोक सावध होतील. पण मात्र या संपूर्ण प्रकरणाचा विचार केल्यानंतर दुसरी गोष्ट आपल्या लक्षात येते की ज्यावेळी अशा सुरुवातीला घटना घडतात, कोणी विरोध करतं, काही करतं, तात्काळ जवळचं पोलीस स्टेशन गाठायला पाहिजे आणि घडलेला संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगायला पाहिजे. एकदा का सगळा प्रकार सहन केला तर वारंवार तो घडत जातो. मग असा सगळा प्रकार काही वर्ष घडल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार दाखल दिल्यानंतर समोर येतो. परंतु जेव्हाची तेव्हाच तक्रार दिली तर कुठंतरी लवकर न्याय मिळू शकतो, असं बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. तुमचं जे काही म्हणणं असेल ते अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. धन्यवाद.